मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। भरदिवसा चोरीची खळबळजनक घटना। मेंढपाळ दादासो मस्कू गणाचारी यांच्या घरात 3 लाखांची रोकड व 1 तोळे सोने लंपास 4 तोळे सोने थोडक्यात वाचले। जत तालुक्यातील जत निगडी रोड परिसरात भरदिवसा झालेल्या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। मेंढपाळ व्यवसाय करणारे दादासो मस्कू गणाचारी यांच्या घरी दुपारी 2 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून सुमारे 3 लाख रुपये रोख रक्कम आणि 1 तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले। याच कपाटात ठेवलेले सुमारे 4 तोळे सोनं मात्र सुदैवाने वाचले। सदर घटना दुपारी 2च्या दरम्यान घडली असून यावेळी घरातील कुणीही सदस्य उपस्थित नव्हता। गणाचारी कुटुंबीय मेंढपाळ व्यवसायानिमित्त घराबाहेर गेले होते। हीच संधी साधून चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कडिकोंडा तोडत थेट घरात प्रवेश केला। घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी कपाटाचे दरवाजे उघडून घरातील वस्तू अस्ताव्यस्त करत संपूर्ण कपाटात झडती घेतली। कपाटात ठेवलेली सुमारे 3 लाखांची रोकड रक्कम आणि 1 तोळा सोनं चोरट्यांनी चपळाईने चोरून नेले। मात्र कपाटाच्या दुसऱ्या कप्प्यात ठेवलेले 4 तोळे सोनं चोरट्यांच्या नजरेतून सुटल्याने वाचल्याचे सांगण्यात आले। घटनेची माहिती मिळताच जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोळेकर व कर्मचारी आणि अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी संपूर्ण घराची पाहणी करत पंचनामा केला आणि शेजारील परिसरातील माहिती गोळा करायला सुरुवात केली। पोलिसांनी घराच्या बाहेरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून चोरट्यांचा माग काढण्याचे काम सुरू आहे। भरदिवसा घरफोडी झाल्याने निगडी रोड परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। मागील काही दिवसातच या भागात चोरीच्या घटना वाढल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे या प्रशासनाकडून पोलीस गस्त वाढवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे। सदर चोरी पूर्वनियोजित असून चोरट्यांनी घराबद्दल आधीपासून माहिती घेतल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। पोलीस निरीक्षक आणि तपास पथक यांनी चोरट्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून लवकरच चोरटे सापडतील असा विश्वास जत पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे।